मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे। गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं। राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देत त्यांनी सवाल केला की जरांगे मुंबईत असताना जेव्हा लाखोंचा जमाव होता तेव्हा हाताची घडी घालून तोंडावर बोट का ठेवलं होतं? आता मात्र वेगळं राजकारण का केलं जात आहे? सदावर्ते यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे। त्यांच्या या सवालाला जरांगे समर्थकांकडून काय प्रत्युत्तर मिळतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरांगेचं आंदोलनाचं काय झालं। अरे बाबा, राज ठाकरे ज्या दिवशी जरांगे मुंबईमध्ये होता, आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो, त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट होतं की काय? ते गेले की आपले बोलवले पत्रकारांनी एंटरटेनमेंट। त्याचबरोबर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना। बघा, मी नेहमी म्हणत असतो 2 मेरिट होल्डर स्टुडंट्स मधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात। 2 राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं, हे वेगळं सांगण्याची गरज नाही।